नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे सध्या मेघगर्जना जोरदार होत आहे. माझ्या पाठीमागे म्हणजे माझ्या पाठीमागच्या भागामध्ये जालना आहे आणि जालन्याच्या भागामध्ये खूपच जोरदार पाऊस चालू आहे अशी अपेक्षा आहे. जोरदार मेघगर्जनेसह आवाज येत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज पेंडेमिथिलिन या घटकाबद्दल बोलणार आहोत. आपण गेली 2 दिवस झाले 20 तारखेला आपल्या शेतामध्ये 2 एकर क्षेत्रावर कबड्डी या वाणाची 4 पाकिट लागवड धूळ पेरणी म्हणून केली. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपण 3 बाय 3.25 बाय 1 ते 1.5च्या दरम्यान आपण जी लागवड केली म्हणजे 3.25 बाय 1.5 या अंतराने लागवड केलेली आपण 4 पाकिट 20 तारखेला. आज त्यामध्ये आपण वातावरण बघून पावसाचा अंदाज घेऊन आज पेंडेमिथिलिन 38.7% या बीजनाशकाची फवारणी केली. शेतकरी मित्रांनो, पेंडेमिथिलिन मध्ये 2 प्रकार येतात. एक तर 30% वालं पेंडेमिथिलिन मिळतं आणि एक मिळतं 38.7% वालं. यामध्ये शेतकरी बरेच प्रश्न विचारतात की कोणतं तणनाशक बीजनाशक नेमकं कोणत्या कंडिशन मध्ये वापरलं पाहिजे, जमिनीत ओल असताना कोणतं वापरलं पाहिजे, आपण जमिनीत ओल नसताना कोणतं वापरू शकतो, कधी वापरलं पाहिजे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, पेंडेमिथिलिन 38.7%चा वापर करताना आपण धूळ पेरणी केल्यानंतर किंवा कुठलंही पीक पेरणी केल्यानंतर आपण त्याची फवारणी कोरड्या जमिनीमध्ये 70 ml प्रति 15 लिटर पंपासाठी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसंच आपण जेव्हा 30%चा वापर जर करायचा जर ठरवलं पेंडेमिथिलिन, तर तो आपल्याला जमिनीमध्ये ओल असताना करायचा आहे. ही शिफारस कंपनीची आहे. शेतकरी मित्रांनो, दोन्हीचं प्रमाण सारखंच आहे, 70 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी. शेतकरी मित्रांनो, पेंडेमिथिलिन 38.7% याचा वापर जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला जमिनीमध्ये ओल नसावी, म्हणजे आपण वापर केल्यानंतर जर पाऊस आला तर तो त्याचा रिझल्ट देतो. शेतकरी मित्रांनो, खूप जास्त प्रमाणात वारं सुटलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर शेअर करा. परत भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.